मस्त वारी आणि चांगली ट्रिप झाली आमची. रात्रीचे 11:30 वाजले आणि आपला हा पूर्ण स्टाफ आपण छत्रपती संभाजीनगर ते भटक्यांची पंढरी असणारा हरिश्चंद्रगड या ठिकाणी आपण निघालेलो आहोत. बघूया तिथपर्यंत कधी पोहोचतो ते. पहाटेचे 5 वाजले आहेत आणि आपण 11:30 निघलो होतो. म्हणजे आता जवळपास 5.5 घंटे आपल्याला प्रवासामध्ये लागले. आता बघू आपण आपल्याला वर आता किती वेळ लागतो ते. चला. सरते शेवटी आपण समुद्र सपाटीपासून त्या गडावर म्हणजे 4692 फूट उंचीवर आलो आहोत. आणि तुम्ही इकडे बघू शकता काही क्षणामध्ये सनसेट होणार आहे. सनराईज आपण इकडे बघू शकता. सनराईज हा जो गड आहे ना हा 6व्या शतकातील आहे असं म्हणतात. कारण अग्निपुराण आणि मत्स्यपुराण अशा काही ग्रंथामध्ये या गडाचा उल्लेख होतो. त्याच्यामुळं आपण अंदाज लावू शकतो की हे किती जुना गड आहे.
बारामती हे अनुरोध तिकडे. हरिश्चंद्रगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगर रांगेतील हा किल्ला सुप्रसिद्ध आहे. तो हरिश्चंद्रगड या नावाने. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे, ज्याची उंची जवळपास 4000 फूट इतकी आहे. 3500 वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी नटलेल्या रौद्र भीषण कडे कपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्य पुराणात आढळतो. थोडक्यात काय तर हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर. ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजेच हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मुघल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, पण हरिश्चंद्रगडाला मात्र 2-4 हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची इथे नियुक्ती केली. इन्कलाब जिंदाबाद, हर हर महादेव. हा गड फार सुंदर आहे. इथं फक्त वातावरण एवढं निसर्ग भारी आहे, देखण्यासारखं भरपूर काही आहे. आपलं परत यायची इच्छा आहे. ट्रेकिंग करायसाठी सर्वात बेस्ट. ही ट्रिप आम्हाला एकदम मस्त वाटलेली आहे. असं वाटतं एकदा पुन्हा एकदा येऊ आम्ही सगळं टीम सोबत. इथं म्हणजे असं वाटलं की असं कधीच पाहिलं नाही आपण. वातावरण एवढं छान वातावरण आहे. हरिश्चंद्रगडची ही ट्रिप इतकी भारी राहिली आहे. याच्यापुढं असंच आम्हाला वाटतं की अशी आपण सर्वजण टीम करून आपली ट्रिप काढावी अशी आमची इच्छा आहे. आज जसं विचार केला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आणि चांगली ट्रिप झाली आमची. पुराण काळातलं हे असं हरिश्चंद्रगड यावर माझं भाग्य म्हणतो मी. तुमच्यामुळे मला हे भाग्य मिळालं. खरोखर असं दृश्य पाहण्यासारखं आहे. आज मी हरिश्चंद्रगडावरती आमच्या टीमसोबत आलो होतो. त्यावेळेस असा अनुभव आला की माझ्या आयुष्यातील ही पहिली ट्रिप होती.
आणि मी आजपर्यंत ट्रेकमध्ये फक्त समजत होतो. पण आता प्रत्यक्षात आजमावल्यानंतर कळतं की ट्रेक काय असते. प्रत्येकाने ही आजमावलेली पाहिजे आणि आज आमची ही ट्रेक खूपच म्हणजे अविस्मरणीय झालेली आहे. आणि काय झाडी काय डोंगर. ट्रेकिंग करायसाठी सर्वात बेस्ट. का ही ट्रिप अशी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी आणि आपल्या देवस्थान ठिकाणी व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि छान आहे एकदम ट्रिप वर सकाळ सकाळी एकदम सकाळीचं फ्रेश वातावरण आहे. कोकण किनारा वगैरे मस्त आहे. सहयोग हा आमचा योगीदादांचा आहे, योगीदादा भानुशांचा. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि त्यांनी आणखीन प्रत्यक्षात रायगडची किंवा आणखीन दुसरे आपले गड किल्ले तिकडे बी ट्रेक काढावी. आम्ही आवर्जून येऊ. धन्यवाद.